नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. मंडळी, गुढीपाडवा यावर्षी 30 मार्च रोजी रविवारी आलेला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून आपण साजरा करतो. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक तिथी असल्याकारणाने हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरात गुढी उभारली जाते. असे मानले जाते की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती. या दिवशी तेजतत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या संचित करायचा प्रयत्न करतो. तर या वर्षीचा 2025चा गुढी उभारण्याचा मुहूर्त काय आहे, गुढी कशी उभारावी, कोणता मंत्र म्हणावा, पूजा विधी आणि सेवा ह्याची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. तर यावर्षी गुढी उभारण्याचं मुहूर्त आहे 30 मार्च 2025 रोजी सकाळी 4:45 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी एवढ्या लवकर उभारू शकता तर उभारा, नाही तर तुम्ही ॲटलिस्ट 9-9:30 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत उभारू शकता. आता गुढी कशी उभारायची, काय लागणार आहे आपल्याला, तर तुम्हाला एक वेळूची काठी, एक तांब्याचा कलश, कडुलिंबाची पाने, गाठी, हार किंवा साखरेची माळ, फुलं, हार आणि गुढीला वस्त्र किंवा कोरी तुम्हाला साडी लागणार आहे. तर ह्या दिवशी सकाळी लवकर उठून छान रांगोळी घालून हळदीचे लेपन करून मेन डोरला छान आंब्यांच्या पानाचे तोरण तुम्हाला लावायचे आहे. थोडे कडुलिंबाचे ढाळे लावा आणि घरी आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे. आता तुम्हाला वेळूची काठी घ्यायची आहे, त्याला तेल लावायचं आहे. खोबरेल तेल लावलं तरी हरकत नाही. गरम पाण्याने ती काठी धुवून घ्या. त्या काठीवरती हळद आणि कुंकवाचे पट्टे ओढायचे आहेत. त्याच्या टोकावर तुम्हाला नवीन कोरं वस्त्र किंवा साडी, त्याला निरी घाला आणि ती छान एका धाग्याने किंवा कलावाने तुम्ही त्या काठीला बांधू शकता. त्याच्यानंतर कडुलिंबाचा पाला, त्याच्यानंतर फुले, साखरेची माळ, त्याच्यानंतर हार, गाठीची माळ घालायची आहे आणि त्यावर तुम्हाला कलश उपडा घालायचा आहे. आता कलशाला तुम्हाला कुंकूचे 5 पट्टे खालून वर ओढायचे आहेत आणि एक स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आणि ही गुढी तुम्हाला तुमच्या मेन डोरच्या समोर किंवा तुमच्या गॅलरीमध्ये, जर फ्लॅट असेल तर गॅलरीमध्ये तुम्ही ही गुढी उभारू शकता. बघा, गुढी ही जमिनीवरती अजिबात उभारायची नाही. कायम गुढी ही पाटावर उभी करायची असते, जमिनीवर अजिबात करू नका. आता बरीच लोक एक नारळ, विडा, सुपारी, कॉईन असं ठेवतात. तुमच्याकडं जर ही पद्धत असली तर तुम्ही गुढीच्या त्या पाटावरती साईडला एक नारळ, सुपारी, कॉईन आणि विडा आता तुम्ही ठेवू शकता. आता गुढी उभारायच्या अगोदर इथं तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे. तो तुम्हाला म्हणूनच गुढी ही तुम्हाला उभी करायची आहे आणि मग त्याची पूजा करायची आहे. मंत्र आहे ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्त स्मिन संवत्सरे नित्य मदग्रहे मंगल कुरु. म्हणजेच काय, याचा अर्थ असा आहे की ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजाला माझा नमस्कार आहे. सर्व प्रकारचे जे चांगले फळ आहे मला ह्या वर्षी ते मिळून दे आणि माझ्या घरात नित्य किंवा कायम मंगल होऊ दे. हीच प्रार्थना तुम्हाला गुढी उभारण्याच्या अगोदर करायची आहे आणि मग गुढी उभारायची आहे आणि ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणून तुम्ही गुढी उभी करून पूजा करू शकता. बघा, पहिली तुम्हाला कलश पूजन करून घ्यायचं आहे. गुढीला उदबत्ती आणि अगरबत्ती, धूप हे ओवाळायचं आहे. शुद्ध तुपाच्या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. याचबरोबर तुम्ही जे गोडाधोडाचं करणार आहे त्याचंसुद्धा दुपारी तुम्ही जेवण किंवा नैवेद्य झाल्यानंतर गुढीच्या समोर एक ताट तुम्हाला वाढून नैवेद्य दाखवायचं आहे.
त्याचबरोबर कडुलिंबाचा पाला, जिरे, हिंग, मिरे, ओवा आणि गूळ हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा ठेवायचं आहे आणि नंतर घरातल्यांनी ते खायचं आहे. आता गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग पूजेला खूप महत्त्व आहे. तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. छान वस्त्र घाला कुठलं पण, कुठलंही पंचांग घ्या, भले मग ते दाते असेना किंवा कुठलंही असेना. तर पंचांग तुम्हाला ठेवायचं आहे. गणपतीचा फोटो असतो पहिल्या पानावरती, त्यांना गंध लावा, कुंकू लावा आणि स्वस्तिक काढून शुभ लाभ असं आपल्याला लिहायचं आहे आणि त्यातलं संवत्सर फल हे नक्की त्या दिवशी वाचायचं आहे, कारण ते वाचल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये मंगल कायम होत असते आणि होत राहते. म्हणून या दिवशी तुम्ही जो काही गोडाचा नैवेद्य आहे तो तुम्हाला या दिवशी दाखवायचा आहे. या दिवशी चैत्र नवरात्रसुद्धा चालू होत आहे, त्यामुळे कुळदेवीची सेवासुद्धा आपल्याला चालू करायची आहे. आता गुढी कशी उतरवायची, तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला गुढी आपल्याला उतरवायची आहे. गुढीचं पूजन करून घ्यायचं आहे, दूध साखरेचा नैवेद्य, उदबत्ती ओवाळायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि गुढी उतरून घ्यायची आहे. आता काठी धुवून पुसून आपल्या जागेवर ठेवा, वस्त्र आपल्या जागेवर ठेवायचं आहे. कडुलिंबाची पाने तुम्ही खाऊ शकता किंवा वाळवून ती धान्यामध्ये घालू शकता, म्हणजे काही किडे लागणार नाही. साखरेची माळ आहे ही तुम्ही मुलांच्या गळ्यात थोड्या वेळ घालू शकता किंवा घरातल्यांना तुम्ही प्रसाद म्हणून किंवा कोणी जर आलं तर वाटू शकता. हा कॉफी मध्ये घालून ती संपवू शकता किंवा तुम्ही कुठल्याही जेवणात घालून ती संपवू शकता. फुले, हार निर्माल्यात तुम्ही सोडून द्या किंवा वाहून द्या. आता विडा आणि नारळ तुम्ही कुठल्याही केंद्रात मठात नेऊन ठेवू शकता, म्हणजे तो देवाला हा अर्पण केला जातो. अशा पद्धतीने छान तुम्ही 30 मार्चला 10च्या अगोदर किंवा 9च्या अगोदर छान गुढी उभारा, हा मंत्र म्हणा, पंचांग पूजन करा. त्या दिवशी जर तुमच्याकडे घट बसत असतील तर घट बसवा आणि त्या दिवशी कुळदेवीची सेवाही नक्की करा. पण याच दिवसापासून चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होत आहे, तर जेवढं जमेल तेवढी सेवा आणि पूजा अर्चा व्यवस्थित करून छान तुम्ही गुढी अशी तुमच्या घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये उभी करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.